तर मैत्रिणींनो, आजकाल आपण सकाळी उठल्यापासून फक्त रिॲक्ट करत असतो. म्हणजे प्रत्येक ॲक्शनला रिॲक्शन असते. आजकाल प्रत्येक नात्यामध्ये प्रेमापेक्षा इगो जास्ती झालाय. अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळीकडे हेच जाणवतं. आणि जेव्हा इगो जास्ती होतो ना, तेव्हा नात्यांमध्ये दुरावा निर्माण होतो आणि त्यामुळं मन अशांत राहतं. म्हणजे बघा, आपण घर स्वच्छ करत असतो, सगळं नीटनेटकं ठेवत असतो, पण तरीही मन कुठेतरी थकल्यासारखं अस्वस्थ का वाटतं. गृहिणी म्हणून आपण घर आवरतो, पण मन आवरायला विसरतो. म्हणजे घर तर आपण प्रसन्न ठेवण्याचा प्रयत्न करत असतो, पण मनाचं काय? चला, एक छोटीशी सवय आहे की जी घर आणि मन दोन्ही प्रसन्न ठेवते. आजकाल एकच शब्द व्हॅल्युएबल झाला आहे, तो म्हणजे वेळ नाही. प्रत्येकजण एकमेकांशी बोलताना मला वेळच मिळत नाही, मला वेळच मिळत नाही. पण बघा, वेळ मिळत नाही हे कारण कधी दिलं जातं की जेव्हा आपण त्या गोष्टीला प्रायोरिटी समजत नाही. मग ती एखादी व्यक्ती असू देत किंवा कामं असू देत. मग जेव्हा आपण स्वतःसाठी वेळ मिळत नाही असं म्हणतो, तेव्हा आपण स्वतःला सुद्धा प्रायोरिटी देत नसतो. आपण आपल्या घरासाठी वेळ देतो, कामासाठी वेळ देतो, पण मनाला शांत बसायला वेळ मिळत नाही. मन सतत काही ना काहीतरी विचार करत असतं. बघा, असं कधी तुम्ही बघितलेत का? आपण काही काम करत असलो ना, तरी काही ना काही विचार डोक्यामध्ये चालूच असतात. आणि त्यातच जर निगेटिव्ह विचार असतील ना, तर ते मनात साचतात. तक्रारी, राग, थकवा, अपेक्षा आणि या सगळ्या गोंधळात मग घर सुंदर असून सुद्धा आनंद जाणवत नाही. म्हणजे आपण परफेक्शनच्या मागे धावत असतो. म्हणजे गृहिणींना सुद्धा ही सवय असते की माझं घर परफेक्ट दिसलं पाहिजे. अगदी सोशल मीडियावरती आपण घरं बघतो, तर आपल्याला वाटतं की आपलंही घर आपण असंच ठेवायला पाहिजे, आपल्याकडे सुद्धा असंच घर असायला पाहिजे. पण असं नसतं. प्रत्येकाची लाईफस्टाईल वेगळी असते, त्याचं आयुष्य वेगळं असतं, त्याच्या कामांची प्रायोरिटी वेगळी असते. त्यामुळं जे स्वतःकडं आहे ना, त्याच्यामध्ये आनंद शोधता आला पाहिजे. हे म्हणजे असं आहे, तुझे आहे तुझपाशी परी तू जागा चुकलाशी.